आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सोम्या, सगळी शिस्त बिस्त विसरलात काय रे तुम्ही? काय रे चंद्या, पोरांगा काय शिकूक नाही? आपले संस्कार काय असत काय नाही? शिकवलंय पण आजच विसरलो नेमका. आज विसरलं? बरा जाऊन देत ते. हा, काय असताना सोम्या, अरे शेतात राबणारो शेतकरी आणि स्वयंपाकघरात राबणारी अन्नपूर्णा म्हणा जेवणाच्या आधी प्रार्थना म्हणूचे. हा, चला सगळ्यांनी हात जोडा. ये हात जोड, चला. तुका काही वेगळं सांगू कोया? हा, पांढरी पाल नुसती. हा, तर सुरू करा. वदनी कवळ घेता. ये तू म्हण रे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर बर्ण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. काय गो, तुका काही वेगळा सांगू खोया? हा, प्रार्थना म्हणू केला नाही. उठ उठ. काय झालं? जी का शेतकऱ्याचो मान राखू केला नाही ना आणि अन्नपूर्णेचो मान, तिका जेवचो अधिकार नाही. उठ. दाद, त्याच्याकडे काय बघतोस? का रे? आत्या, तू गप रे, तुझेच लाड असतले हे. शहरात पोरांका घेऊन इलस आणि सगळे संस्कार विसरलात काय रे तुम्ही? शिरा पडली तुमच्या तोंडार ती. उठ, मागे जाऊन उभी राहा. मागे जाऊन उभी राहा. आजी आजी, मी शिकवतो तिला. तू काय सांगितले बोलू? बाजूक थैसर उभी राह, पाठी मागे. अरे एक सांगूचाच राहुला. आता गोकुळाष्टमी लिहा ना, मग त्याच्यासाठीच तर मी इलय. म्हणजे काय, एकदा गोकुळ अष्टमीचं कृष्णाचं पाळणं या घरात हल्लो ना की मेंढ्यांच्या घरात दुसरं पाळणं पण हलतलो. त्याची सोयच करू केलंय मी. मग एकदा काय पाळणं हल्लं ना या घरात का सगळा कसा अगदी छान होतला, चांगला होतला सगळ्यांचा. म्हणजे बरेच दिवस राहणारच तर तू? बरेच दिवस, बरेच महिने म्हण. काय झाला? ठसको गेलो रे. बबल्या, पाणी देते का? हा, आता सुरुवात का. अरे यार, असं वाटतंय ना की आपल्याला कोणीतरी किडनॅप केलंय आणि ते टाकून दिलंय. नाहीतर ते कैदी असतात ना जेलमध्ये, तशीच फिलिंग येते. ही काय जागा आहे का एवढी कंजेस्टेड? आणि त्यात कूलर पण धड चालत नाही. इरिटेट होते मला इथे. तारा मॅडम, तुम्ही शांत व्हा. कधी कधी येते अशी वेळ. माणसाने अशा वेळी तयार राहायला पाहिजे ना. शट अप. हे बघ, तू ना आता फिलॉसॉफी नको झाडू सा. आधीच वैताग आले मला या जागेचा. अरे यार, कसं राहू शकतं कोण इथे? अहो पण लग्नाआधी तुम्ही आणि सोहम भाऊजी इथे पळून आला होता तेव्हा इथेच थांबला होता तुम्ही. त्यावेळेस ना माझ्या डोक्यावर प्रेमाचं भूत होतं. काही ऑप्शन नव्हता तेव्हा माझ्याकडे. तेव्हा होता म्हणजे? आता तुमचं प्रेम कमी झालंय का? तारा, तारा. कसं सोहम भाऊजी? नशीब तुमच्या लक्षात आहे की आम्ही उपाशी होते. अरे वा, हे माझ्या लाडक्या बायकोला आणि लाडक्या वहिनीला असं उपाशी राहू देईन का? करेक्ट आहे. आज आपण इथेच पार्टी करू. सावली, तू ठीक आहेस ना? हो सारंग सर. चल मग खाऊन घेऊयात. चल. मला माहिती
मला कोणच बरवणार नाही. मलाच माझं जेवायचंय. याचं काय मध्ये हा? आणि सोहम मला सांग हे कधी संपणार आहे? पटापट खाल्लं की संपेल. ए तुझं काय मध्ये मध्ये? मी आयुष्याच्या प्लॅनिंग बद्दल बोलते, कळलं? तारा, ते आपण बोलू ना नंतर. आत्ता हे जेवण करून घे प्लीज. चिडू नकोस प्लीज. चिडू नको तर काय करू मग हा? आणि हे काय चाललंय? आपण हनीमून साठी निघालो होतो ना, मग इथे काय करतोय आपण आउट हाऊस मध्ये? आणि कोण आहेत त्या जगू आजी? त्यांच्या समोर गेलो तर तिथे काय खाऊन टाकणार आहेत आपल्याला? तुला नाही खाणार, मॉम डॅडला नक्की खाते. आणि वरती डेकर पण देतील करू. तिलोत्तमा, अगं कुठवर पोचलीस? येतेस ना? हो मी येतेच आहे, पण मला आधी सांगा तुम्ही सगळेजण ठीक आहात ना? हो आम्ही ठीक आहोत, पण तू लवकर ये बाबा. हो मी निघाले एअरपोर्ट वरून, वाटेतच आहे मी. काय अजून एअरपोर्टलाच आहेस तू? अगं किती वेळ लावणार आहेस? आता जेवढा वेळ लागणार आहे तेवढा लागणारच आहे ना. मी तरी काय करू आता? हातातली सगळी अर्जंट कामं सोडून मी निघाले. ऐका मला सांगा, आपल्या सारंगचं आणि सोहमचं लग्न झालंय हे त्यांना? नाही अजून काहीही सांगितलेलं नाहीये. नशीब माझं. त्यांना मी तात्पुरतं लपवून ठेवलंय, पण आता तू ओळखतेस ना जगू आत्याला, ही लगेच ओळखणार आपली चोरी. नाही ते मला, पण मला खरं खरं सांगा, त्या खूप दिवस नाही ना थांबणार आहे? अगं असं तुला वाटतंय, पण मला तर तिच्या मूडवरनं असं वाटतंय की ती बराच काळ इथे थांबू शकते बाबा. अरे बापरे, आत्या बोलवते, तू लगेच या. आले 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 आले. तुम्ही ठेवा फोन. मी निघतो. संध्या जरा माका पान करून दे बघ्या. हो. आणि काय रे तिळू खाय असा? अगं तुला सांगितलं ना मी आत्या, तिलोत्तमा काही कामानं बाहेर गेली. किती काम करता रे हा? इतको पैसो कमावला, पुरे नाही झालो? काय करतालास काय पैसो कमवून? अगं आत्या, आता काळ पूर्वीचा राहिला नाही ना. कॉम्पिटिशन खूप वाढली आहे, सतत काहीतरी करत राहावं लागतं. आणि तुला तर तिलोत्तमाचा स्वभाव माहिती आहे, एकदा काहीतरी काम हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय ते काही सोडत नाही. अरे होय रे, बायल माणूस ती. घराकडे येऊक नको? आता वाजले किती बघ बरा, 10:30 झाले ना. काय शिस्त बिस्त असा का नाही हा? नुसते पैशाच्या मागे. दे पान दे कर हो हा. रे, जास्त कात घालू नको हा. हा बघो पांढरे पान हैसरी. जरा खाली वाकून बघ. काय आहे खाली? वाकून बघ, मगे दिसतला ना. बघ बघ. अगो चहाचो डाग असा. कुठे आहे डाग? काहीच नाही आहे खाली. मी चष्मो नाही ना लावलंय तरी माका दिसता आणि तुका दिसणार नाही. ये मी दाखवते बघ. शिकलो? हो. हा जा फडको घेऊन ये आणि पुसून काढ. काय? मी आणू पडकं? मी म्हणजे मगे कोण जातला? मी आजी ते माझं काम नाहीये. मगे कोणाचा? त्या मूर्ख. कोण? तुम्ही सिरियसली मला सांगताय लादी पुसायला? तू काय सांगू नाही तर कोणाक सांगू मी?